हो माई बाई पिंकी, एवढ्या उन्हीची आली का हो बापा? पाय माय, आम्ही आताच पापड करून इथं बसलो आणि कूलर लावला आणि इथं बसलो. भल्ली गरमी होय ना माय वज्जर. एवढ्या गरमीची तू कायले आली? हा, एखादा हिव ताप आला. हिव ताप कायले येतो माय? एखादा ऊनच लागली. हा, ऊन लागणं बेकार आहे ना माय. कायले आली एवढ्या उन्हीत तू? अजी काकू, मी नाही का तुमच्या घरी हवा खाली आली कूलरची. तुम्हाला तर माहिती आहे काकू, माझ्या घरी कूलर नाही आहे म्हणून. मग ते ऊन लागू का काही लागू, मी तर आता आतापर्यंत बाहेर खेळली. माझ्यासोबत जेव्हापर्यंत पोरी होत्या, लेकरं होते, तेव्हापर्यंत खेळली. ते गेले झोपाले जेवाले आणि मी जेवली घरी आणि चालली आली तुमच्या इथं. माहिती काही कूलर नाही आहे ना. माई बाबा जाते माझ्या मोठ्याच्या इथं. माई आई गेली उकळल्यावर लागते म्हणे, तर माई आई गेली वावरात. इंधन असतो म्हणे, जराशी खावा वावरात तरी राहते म्हणे. आणि मी तुमच्या घरी आली काकू, जरा सगळं अंग टाकते मी तुमच्याच घरी. आता माय बाई, काय माय रश्मीला आणतील तू? त्या मायले का मी का हाकलून दिलं असतं काय? हा, तुला ठेवलं असतं त्या मायला हाकलून दिलं असतं काय? काय एवढ्या उन्हीचं वावरात जा लागते व वावरात फावरात. त्या बाप मस्त पसरला राहते आणि त्या अर्धा एकर वावरात एवढ्या मोठ्या बैले पाठवते, जवान बैले. हा, एवढ्या उन्हीची कोण राहते? एवढ्या उन्हीचं वावरात नाही कोण राहते म्हटलं. आताच असणं का जरुरी आहे का? हा, पाणी पडत्याच्या महिन्यात यसले एका दिवसात यस नव्हते. अर्धा एकर वावरा पाहू पाहू गेलो आणि त्यातही पोट्टीले धाडते. ती माय अजबच आहे. काय जाते काय माहित बापा. हो, मी आईले म्हटलं ना, कायले जातं म्हटलं, बाबा घरात झोपले राहते म्हटलं. माई ऐकच नाही, नाही जातो म्हणे. घरातही काकू लय उकळ लावावी लागते ना जी. वरतून पायशिंदा टीनं, आजूबाजूला पायशिंदा कागद. असं वाटतंय का उन्हीतच असल्यासारखं. काय ते वरतून छत असल्यावर काय ते काही मजा नाही त्याच्यात. मला तर कस तरीच वाटलं काकू. तुमच्या घरी चालली आली मी पळत, खोटं नाही बोलत. बरं झालं पिंकी, बरी आली. मी तर म्हणतो की तुझी बाबा नाहीतरी बाहेरच जाते ना झोपायला, तर तुझी आईला तू आमच्याकडे येऊन जात जा ना रात्रीची दुपारची. आम्हाला काही हरकत नाही. आम्ही पण तिघच जण असतो ना आमच्या घरी. आमच्या घरी 2 कॅन्डिडेट व्हायला झोपायला आणि सोबत सोबत झोपायला खूप छान वाटेल. तसं कर ना, तुझी आई आणि तू माझ्याचकडे झोपायला येत जा ना, दोघी जणी हाय ना आई? हो हो, बरोबर आहे हो बाई, अगदी बरोबर आहे कोमल ते वाला. बाई पिंकी, तू आणि ती माय दोघं जण झोपायला येत जा आमच्या घरी. सांज सकाळ येत जा, काही हरकत नाही आम्हाला. हो काकू, पण आता कसं जसं तुमचं घर आहे तसं आम्हाला आमचं घर सोडून नाही जाता येत. कसं आहे, बातच लोक बोट लावते, मग बोट लावाले. मग काय करता, आपण चांगल्यासाठी जाव तिकून मग काही ना काही कानावर ऐकायला येते. त्याच्यापेक्षा आपलंच घर बरं राहते ना काकू, असं आहे ना. तर दुनियादारी एवढी बेकार आहे हे का काय सांगू तुम्हाला. हो माय पिंकी, हे गोष्ट बरोबर आहे हो ती वाली. हे गोष्ट बरोबर आहे, कुठंच नाही चुकली हो बापा. सांगा बापा, काय करता मग? म्हणून आली मी तुमच्याशी तर. पण माय बाप तर बापच आहे अय दिवानाचा. नुसतं दारू पेट्याने झोपला राहते, काही कामातच नाहीये. मी म्हणतो का लवकर लवकर एखादा लोन उचला आणि घर बांधा. ते घरकुलचीच वाट पाहते. मेल्यावर घरकुल येऊन तर कोणाच्या कामाचं राहीन ते सांगा बरं मला. काय माहित बापा, चांगले चांगले लोक हातावर आणते पाण्यावर खाते, तर किती चांगले चांगले घर बांधले. हो, कामाला जाणार वाले सुखी आहे चांगले खाऊन पिऊन. खाय प्याचा अकात नाही होत, राहायचा अकात नाही होत, कायच्याच कोणत्याच गोष्टीचा अकात नाही होत. काय मी बाबा तुमचेच कोण असायन काय, तर काही समजायला नाही येत. माणूस धड असतात आतापर्यंत, काय गत असते तुमची. या माणसाले नुसतं ते दारू पायी पूर्ण दारूनं खाऊन टाकलं. सांगा बाबा, मग असे हाल आहे आमचे काकू. सांगा, आम्ही तरी काय करावं? आम्ही तरी बोलू 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 थकून गेलो शेवटी आम्ही. माई तर कधी कधी रडते का मायाच नशीब कोण फुटकं निघालं म्हणते. आमच्या रिश्तेदारात सगळ्यात गरीब माई माई आहे, सगळ्यात गरीब. सांगा. हो ना, पाय बरं. बरं पिंकी, तू जास्त काही टेन्शन घेऊ नको. तू सध्या तर आमच्या घरी येऊन जात झोपाले. हा, काय आहे ते घरकुल आलं का एकदाच, मग ते घर चांगलं बांधणं होते. कसे जास्त पैसे येते ना, तर येत असेल घरकुल तर येऊ दे ना. किती दिवस आहे म्हणते आता? आहे का काही कानावर गोष्ट घरकुल वगैरे येईल म्हणून लवकर? म्हणते बापा आता 2 महिन्याने येते म्हणून. का पाणी पडायच्या महिन्यात येईन का मग? हा, पाणी पडायच्या महिन्यात घर बांधायला काढलं तर आम्ही कुठं राहू? आमचा वाका नाही आहे काय? हा, भाड्याने गेलं तर 3-4 हजार रुपये महिनाच द्यायला लागते. आता पोटाले पाव, घर बांधाव का काय करावं? हा, एक मिस्त्री सांगून बाकीचे हेल्पर आम्हीच बनतो लागेच तर. इटा देऊ दे, रेती देऊ दे, माल मसाला देऊ दे, आम्हीच करतो सर्व. पण कसं आहे, उन्हाळ्यात आलं असतं तर जरा बरोबर झालं असतं. पावसाच्या टाइमाला येईन तर काय माहित बापा काय होईन ना काय नाही, तर मग कोण्या कामाचं ते नाही काय गेलं मग ते पुढच्या वर्षी अजून. नाही हो बापा पिंकी, तसं नसते. आता घरकुल व्हायचे बरोबर टप्प्याटप्प्याने येत असते पैसे. लेंटर हाईट झाली, दरवाजा हाईट झाली, त्याच्यानुसार फोटो काढते ना मग पैसे येते. एखादा दमाने एवढे मोठे पैसे नाही येत. एखादा दमाने एवढे मोठे पैसे आले काय माहित काकू. मी बेसब्रीने इंतजार करू राहिली, एवढा इंतजार करू राहिली मी काय सांगू तुम्हाला. मी म्हणतो मला 2 टाइमचं खायला भेटलं पाहिजे, पण घरात लई नसणं आवश्यक आहे, घरात नळ असणं आवश्यक आहे. हा, तुम्ही मला सांगा, जर आपल्याला ज्या सुविधा लागतात त्यात जर आताच्या जनरेशन नुसार जर आपल्याला उपलब्ध नसन तर माणूस जगन काय? आताच्या पिढीले अंगाले काय काय लागते हे महत्वाचं आहे ना. पहिली जुनी पिढीने सवय म्हणजे कशी, लहानपणी आम्हाला नाही कमसे कम तर 10 वर्षाचं होईपर्यंत लाईन होती. आता अचानक माझी लाईन 6-7 वर्ष झाले तर काय करा तुम्हीच मला सांगा. अव अव माय सखूबाई, गोष्टी सांगशी ना, थांब मी चटई टाकतो. कोमल ना तू दोघी जणी झोपून राहा मस्त. मी पापड लागतो तिकडे, जराशे 2-4 पापड लागले राहिले, मी 2-4 पापड लागतो. बसा तुम्ही झोपा. हो, मी करू लागतो ना पापड. झोपल्यापेक्षा करू लागतो ना मी पापड, काय होते? नाही नाही, तू आराम कर. 2-4च राहिले हो, आतापर्यंत केले आम्ही. जेवण केलं आणि इथं बसलो. तर 2-4 पापड राहिले, मी करतो. तुम्ही दोघी जणी झोपा मस्त. हा,
गमती जमती ना. मी काही तुमच्या पोरीबारीत येत नाही. मी बसतो तिकडे जराशी. हो आई, तू चालली जा, कर पापड. पिंकी आणि मी झोपते. हो बरं काकू, ठीक आहे, जसं तुम्ही म्हणाल. कावाई लय दिवस झाले हो आई, पाहुणे नाही आले. किती दिवसापासूनची मी इकडे तिकडे घुमून राहिली. पार्लर केलं, मार हे केलं ते केलं. मला माळ खूपसूरत व्हायला पार्लर मध्ये पाठवलं. फेशियल कर, थ्रेडिंग कर. एवढ्या रंगाचं केलं ना, पाहुणे येऊनच राहिले. ते केलेलं सारं उतू येऊन राहिलं, संपून राहिलं, तोंडावरचा ग्लो चालला. अजून पाहुणेच नाही आले बापा. काही समजायला नाही येऊन राहिलं कवा पाहुणे येते काय पाहुणे येते. तर काहून तुला घाई होऊन राहिली का बापा लग्नाची? अहो मी तर म्हातारी इथंच व्हायला तयार आहे, तुलाच तर घाई होऊन राहिली माझ्या लग्नाची. लग्नाची घाई होऊन राहिली का म्हणते लय. वा गो वा. आता एवढं मोठं फेशियल केलं, आता नाही कम से कम 500-600 रुपये तर लागलेच ना मला. तेच नसते लावले तर अजून कोणत्या कामी पडले असते. रिचार्ज मारायच्या कामी पडलं असतं मोबाईल मध्ये. लावून दिली मी ना तिथं. आणि पाचशे पाहुणे येऊनच राहिले. आता विचारा लागेल मला. शांताच्या घरी जातो मी आणि विचारतो कधी येते पाहुणे, काय येते नाही काय. ते बरोबर आहे ना, लय दिवस झाले. हो मी भुलूनच गेली होते हो बापा. आता कसं भागवत गिगवत होतं का नाही आपल्या घराजवळ, तर भुलूनच गेली मी. बरं पाहतो ना, आज रात्री जातो मी. आज रात्री काय आताच जा लागेल थोड्या वेळानं. जातो मी ना, विचारतो तिला काय चाल हाय काय नाही तर नाही. हे लय दिवसाची आली नाही आपल्या घराकडे. हो बिचारे, त्याची तब्येत खराब आहे का नाही आहे काय माहित. बरं आई, मी काय म्हणत होती ऐकतं काय? काय म्हणत होती तू, सांग काय म्हणत होती? आई काय हो, ते पोरग पाले या, लग्न करा. एक काम करता, मी माझ्या मनाचा पाहतो मस्त. एखादा जॉब करतो एखाद्या कंपनीत, आणि चांगला तिथचाच एखादा पाहतो मी, आणि त्याच्यासोबत लग्न करतो. म्हणजे कसं आहे, 17 वेळा पाल येणं, ते चहा पोह्याचा नाश्ता करणं, एवढा मोठ्या खर्चात पडल्यापेक्षा तो खर्च आपल्याला लग्नात कमी पडते. तर माझ्या म्हणणं असं, एखादा जॉब करतो आणि तिथेच एखादा चांगला पाहतो, आणि कोर्ट मॅरेज करून घेतो एवढा धतिंग केल्यापेक्षा. काय म्हणतो? माय बाई, मग एवढ्या दिवसाची का बसली होती काय? एवढ्या दिवस तुला सुचलं नाही काय एखादा चांगला पाहुणं त्याच्या हातात हात देऊन संसार करावं म्हणून? अमाय, मग तू मान ठेवला ना मी ना. मी म्हणलं बाई, कोणासोबत हात धरून पळून जाईन आता. लग्नच तर मी तुमच्या मनानं केलं. लग्नाच्या आधीच तर मी उठून पळाली नाही. आता लग्न झाल्यावर कायले तशी करू? कायले माझ्या 2 दिवसासाठी माझ्या जीवाला बट्टा लावून घेऊ मी? जीवाला बट्टा लावून घ्याले तशी मी किती काही बदमाश असो. आ नाही मग आता म्हणून राहील ना, म्हणून म्हटलं नाही. कसं आहे, दुनियात ते चालूनच राहिलं. आता दुनियात तसं चालू राहिलं का नाही? मनाचं करणं पाहतो बा म्हटलं एखादा मनाचा मी. काय करतो नाही तर मनाचा पाहिला त्याचा स्वभाव गिभाव सगळ्या गोष्टी पहिलेच लक्ष देऊन जाते. कसा हाय काय हाय कसा नाही हाय. महिना 2 महिने त्याच्यासोबत चाल राहून सगळ्या गोष्टी त्याच्या माहीत पडून जाते. आणि मग जास्त काही टेन्शन नाही राहत. असं माझं म्हणणं होतं. पण जाऊ दे ना, आता आता गेला ना टाइम. आता कुठे ते जॉब करतो बापा. जॉब करशील, एखादा पाहुणा पाहिला येईन, आणि आली गेली पसंत तर उद्याच लग्न करन. तर दुकानवाला खेटर मारन 2 दिवसासाठी आलती काय म्हणून. राहू दे ना, आता राह ना घरीच. पाहतो ना मी शांतीला विचारून काय झालं काय नाही. तर एकदम पाण्यात पडल्यावानी नको करू लागेल. पाण्यात पडल्यावानी कोण करते हो बापा, कैच्या काही बोलतं. पहिलेच नाही काय, तुला मनानं पाहिला असता एखादा चांगला पैसेवाला, स्वभावले चांगला, घरदार चांगलं, घरचे लोक चांगले. आणि तुला जर म्हटलं असतं काही याच्या हातात माझ्या हात दे, मी जात नसती पाहिली, भेदभाव नसता केला आणि देऊन दिला असतात. शेवटी माणूस तर माणूसच ना. तुला काही असं पहिले सांगितलं नाही बापा, आता करतो म्हणतो. ते कसं वयन मग. माय तशीच ना, पोरगी तशीच. लोक उंगली उचलाले मागं पुढे पाहत नाही. तसं तर मला लोकांचं आपल्याला काही करावं लागत नाही. लोकांचं लोक पाहत बसते, आपल्याला आपलं पाहा लागते. पण कसं आहे ते, आता शांताबाई गिंताबाई याच्यात मदत पडली आहे ना, आपल्या जवळची व्यक्ती याच्यात मदत पडली आहे. तर ते जर चांगलं भेटत असेल स्थळ, तर मग तर फारच सोळाने नाही काय. नाही नाही, ती गोष्ट बरोबर आहे, तशी नाही म्हणत मी. पण कसं आहे, प्रेम करायले आणि त्याच्या प्रेमात पडाले आणि त्याच्या मनात बसायला जास्त उशीर लागत नाही ना. म्हणून म्हणतो ती, असं काही जबरदस्ती नाही आहे. नाही नाही नाही, तुला केलंय असतं प्यार म्यार. काय आहे तो, तुला प्यार म्यार केलाही असताना दिला असता. ज्याच्या हातात त्या हात द्याले त्याच्या हातात मी दिला असता. पण सगळं काही व्यवस्थित आहे का नाही ते पहिले पाहिलं असतं, नंतरच मग दिला असता. आपली काही त्यात अटी नाही आहे. कुठं माय प्यार म्यार करत बसत. पण एक विचारून राहिली, जर समजा मी लव्ह मॅरेज केलं असतं तर त्या इकडून होकारच असता ना. हो होकारच असता. नाही नसतं म्हटलं मी ना. काय हाय, कोणासोबत असता तर नाही. आता पाहू नको म्हणा. ते तुले जे पट्टे ते कर. पण आम्हीच पाहतो पोरग, तू तू काही पाहू नका आता. बरं बाई, तुम्ही पा बापा, आपली काही जबरदस्ती नाही आहे. आपली काही तेवढी जबरदस्ती नाही आहे. पण मी तुला म्हणून पाहिलं. आज येते पाहुणे, उद्या येते पाहुणे, नंतर तसे कामं काही करत नाही आपण. येऊ दे पाहुण्याला काय म्हणते आणि काय नाही तर. आणि हे जर पाहुणे गेले तसेच, तर पाय हो बाई, मी माझ्या मनानच करतो. चांगला पाहतो माझ्या मनानं आणि त्याच्यासोबत मी लग्न करतो. फक्त तू तयार राहायचं, त्या पोराला तयार करतो, सुनील तयार करतो. बरं बरं, काही हरकत नाही ना, काही हरकत नाही. हेच जर पहिले ऐकलं असतं ना, म्यासारखं त्याच्यासोबत पळून गेली असते ना. आता जर त्याच्या घरच्याने जर समजा ऍक्सेप्ट केलं, मला चांगल्या गोष्टी बोलले, 2 शब्द चांगले बोलले, आता त्याच्या घरात जातो मी. पण काय करतो माय, काय खरं आहे काय नाही तर आपल्याला काही माहितच नाही. बरं चल, मी जातो शांताबाईला विचारतो काय आहे पोराचं काय नाही तर येतो मी तिकून. जाय.
तोपर्यंत तू नाही काय पापडाचा उंडा भिजून ठेव, तिकून आल्यावर पापड करू मस्त. 3 वाजून राहील ना, आता कोणते पापड करतो? 3 वाजून राहिले, मी काही उंडा भिजवत नाही, मी काही करूही लागत नाही. सांगून राहिली मी, तुझी सून आली म्हणजे सुनीच्या हातानं करून घेजो. हो, ते वासवास करते आणि तूही वासवास करत जाय मग. नुसतं कामाला लपता, कामाला लपाले. जाऊ दे, करण मी उद्या एकटीच, राहू दे. हे कळवानाची. शांताबाई, काय झालं होतं बापा? हा, लय दिवसापासून तुया काही बोलणे चालणे, काही नाही, भेटणं नाही, गोट नाही, माट नाही, काही नाही. कुठे गेलती बापा? काय झालं होतं तुले? अहो माय पार्वती, काय सांगू बापा, वरतून ऊन आया. आ, एवढ्या उन्हाळ्यात मला अशी सर्दी झालती माय. अंग पाय दुखे, सुस्त सुस्त वाटे. अजून काय सांगू बापा तुला, नाकाला तर जशी धारच लागली आहे बापा, नाकाला जशी धार लागाले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तर बापा नाकच दुखू नये, हवा गेली नाकात का नाकच दुखे. सांग, गरमी सहन करू का नाकात हवा जाते ते सहन करू, काही समजालेच नाहीये माय. शेवटी मग दवाखान्यात गेली, तर दवाखान्यात गेल्यावरही बाबा 4-5 दिवसांना आराम पडला. आता आरामही नाही पडला, आता जरासा गळ्या सुद्धा झाला. म्हणून आता बोल चाल तरी करून राहिली बापा. नंतर बाई काही विचारू नको पार्वते, मोठा हाल बेकार आहे. अजूनही खोकला नाही बसला, पण आता जरा लवकर लवकर खोकला नाही, जरा उशिरा उशिरा खोकला येते, म्हणून तेवढं तरी बोलणं होते बस. माय बाई, हो का हो माय शांताबाई, पाय बर माय. उन्हाळ्यासारखा उन्हाळ्या, बिन बादल बरसात, असं अशा सारखीच गोष्ट आहे ती, नाही? पावसाळ्याला पावसाच्या ठिकाणी, हिवाळ्याला हिवाळ्याच्या ठिकाणी. फ्रीज मीच पाणी पिली असेल तू, थंड. मार थंड थंड खाल्लं असं म्हणून गयाई बसला ना काही बसलं. कुठं माय पार्वते, घराजवळ आपल्या भागवत होतं का नाही, 8 दिवस भागवत होतं. तर भागवताचा दगदगा बिचारे. अन कुठचं ना कुठचं पाणी पिणं, 17 ठिकाणी तर हनुमान जयंती झाली, इथे तिथं जेवण होते, 17 रंगाचं पाणी पिण्यात आलं. त्याच्यामुळे बिचारे गयाई असा बसला. आणि हात पाय मारटावले होते, असे दुखे. त्यात मग जरासं कॉलेजचंही काम येते जरासं, नाही का. आता माया नाही म्हणजे सांगून राहिली, व्हिडिओने टाकलं नाही एवढ्या दिवस, म्हणून सांगून राहिली जराशी. तर असं आहे बापा ते. म्हणून का नाही एवढ्या दिवस टाइमच नाही भेटला. तर आता जरासं बरं वाटून राहिलं. तर आता म्हटलं बाई लय झालं, आता टाकाच लागते म्हटलं. कसं वय एकदावचं ते चालू चालू राहते, आणि मधात गॅप पडते ना, तर मग सुचतही नाही काय बनवावं काय नाही, काय बनवावं काय नाही. कोणतीही गोष्ट म्हटलं का दिमागाचा लय पेचका होते ह्या गोष्टीत. बरोबर आहे ते वालं. हा, आता तब्येतीकडे पाहावं लागते ना. तब्येतीपेक्षा महत्वाचं काय आहे, जीवापेक्षा महत्वाचं काय आहे. आज चांगली राहशील तर उद्या अजून व्हिडिओ बनवशील, अजून बोलचाल करशील, सर्वेची मदत करशील. तूच जर व्यवस्थित नाही राहशील, आरोग्याकडे लक्ष नाही देशील, तर मग कसं होणार आहे. सगळ्या गोष्टी व्यवस्थित पाहा लागते, करायला लागते. बरं झालं दवाखान्यात गेली होती ना, आणि तुला जर अजूनही बरं नसून वाटत तर दवाखान्यात चालली जाय. वाट पाहू नको, मोठं बेकार काम असते. आधीत असलं तेव्हाच दवाखान्यात जायला लागते. मग ते काय म्हटलं, जास्त झाल्यावर जातो तर मग पैसाही तेवढाच लागते, दिवसही तेवढेच लागते ना, माणसाला त्रासही तेवढाच होते. म्हणून आपल्या आबीत आहे तोपर्यंत लवकर दवाखान्यात जायचं, पैसाही कमी लागते आणि वेळही कमी लागते, नाही काय. सगळ्या गोष्टी बरोबर होते. हो पार्वती, बरोबर आहे तू येवाला. झाला काय तुझ्या वयवट गिवट झालं का सगळं? वयवट काय, हो झालं माझ्या वयवट. चिप्स मिप्स आपल्या फराळाचं की सगळं करून टाकलं, जे जे लागते ते ते कुरड्या पापड मस्त, अन साबुदाण्याच्या वड्या गिड्या, असं लय रंगारंगाचं केलं मी ना. आणि त्या दिवशी चिकाच्या कुरड्या घातल्या 5 किलोच्या, 5 किलोच्या एखाद्या मनच टाकलं मी ना, करून घेतल्या 4-5 पर डे निघाले चांगले. आणि गहू मस्त उतरला, मस्त चिका उतरला बाई. हो, नेच ना माझ्या घरचे गहू, तू यायचे व्हायचं असं वयवट, माझ्या घरचे गहू निघतो भल्ला मस्त चिका उतरते. माय बाई, हो का हो बापा. माय न्या लागन बरं. येईन मी त्या घरी, देजो मला गहू. हा टाकन मी, माया वयवट कैसे झालं. बिमारच होती ना, काय वयवट करतं. पहिन म्हटलं आता करतो धीरे धीरे, मागच्या वर्षीच तर आहेच म्हणलं, तरी पण मन मानत नाही. तर कसं तरी मानाचं त्याच्या अकजीपुरतं करा लागन. हो बिचारे, काय करतं मन नाही मानत. किती काही असलं तरी आपल्याला लोभच राहते. लोभाच्या पुढं काय आहे बाबा. असं आहे बाई. मग पार्वती ते झालं मग वयवट आहे ना, पूर्ण झालं समजा मग ते वाला नाही. हा, सगळंच झालं. चिकाच्या कुरड्या, सरगुंडे मरगुंडे, पापडा गिपडा झापडा, सगळं झालं माया घरी. आता फक्त ना फक्त मुंगाचे पापड करायचे राहिले. हो, याचं नाव माया घरी मग करू लागले बिचारे. माईची माणशा करू नाही लागत, तर तू करू लागजो ना मला कांदा त्याचं. झालं म्हणतं काही काम नसन तर येजो माझ्या घरी जराशी करू लागले. रोज घेजो लागेस तर. हो येईन ना बापा, 500 रुपये रोज देतो येईन मी. हो 1000 घेजो ना, येजो ना. हो हो येईन ना, काऊन नाही. 1000 दिल्यावर तर पहिले येतो मी. माय बाई, दोघी जणी बसल्या खावं. शांते, त्या घराच्या आजूबाजूला भल्ली मस्त छाव आहे व बाबा झाडाची. खरंच ना, नैसर्गिक म्हणजे असं नैसर्गिक जे आपल्याला सावली हवा भेटते ना, ते कोणत्याच सावली आणि हवेले टक्कर नाही देऊ शकत. म्हणजे एवढं चांगल्या पद्धतीचं वाटते ना त्याच्यात. तर काय सांगू तुला, आता तुला काय सांगणार आहे, तुला सगळ्या गोष्टी माहित आहे. झालं काय जेवण गिवण? हो जेवण गिवण झालं. कांता आपली पार्वता आली तर बसली बाई हिच्या जवळ जराशी. काय म्हणत होती काकू, ये ना बस ना, काय उभी राहतं. अमाय नाही हो बापा शांते, मी म्हणत होती मांग होळी झाल्यावर ते येणार होते कोण, गंगाचा भाऊ.
हा तो कमलाचा समजा गंगाचा मानला भाऊ. ते पाहुणे पाले येणार होतं तर त्याचं काय झालं हो? अजून आले नाही ते पाहुणे. हा बोलाव ना कवा येते काय येते तर. अमाय पाय बिचारे तब्येत गिब्येत खराब होती का नाही त्या धानली धानलीत बिचारे काही लक्षात नाही राहिलं. तर गंगाला विचारणं. तो कॉन्टॅक्ट गंगाने केला होता. हो त्याच्यासोबत बोलणं गंगाचं झालं होतं. एक काम कर तू गंगाला विचार. मला त्यातलं काहीच नाही माहिती. गंगाची माई भेट नाहीये. एवढ्या दिवस माझी तब्येत खराब होती एक माया भेटीला नाही आली. जाऊ दे मायले कालेल्या तब्येत तब्येत होतच राहते खराब जाऊ दे तिकडे. नाही येऊ आली. पण तू तिच्या घरी जाय ना तिला विचार तू आता. बरं बरं तिला विचारा लागन मग नाही लई दिवस झाले ना व. मी म्हटलं बोलावून घ्यावं आता पाहुणे यायले. ह्या उन्हाळ्यात उरकून टाकतो म्हटलं तर ते लांबून राहिलं. अजून मग तिकडे पाणी पावसाचे दिवस येते. हा मग लग्न करून नाही येत. आता पाहतो बाई फटाफट जातो गंगाले म्हणतो. हो हो जाय म्हण. चाल बाई मग आता. तर हॅलो मित्रांनो नमस्कार कसे आहात सगळे आशा करतो की तुम्ही सगळेजण व्यवस्थित असाल. तर मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला. जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की कराल आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग आपण भेटूया पुढच्या भागामध्ये. नमस्कार.